नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मगच्या आता पुढील भागात जे काही घडणार आहे ते पाहूया. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता अर्जुनच्या हाती ते पेन ड्राईव्ह सापडलेला असतो. आता अर्जुनला सगळ्यात मोठा पुरावा मिळालेला असतो. ही बातमी आता ती श्वेता जाऊन त्या प्रियाला सांगते. प्रिया आता हादरूनच गेलेली असते. झालं, आता आपण फसलो आणि आता आपण मेलो. आता आपण अर्जुनच्या तावडीतून काही निसटणार नाही आहे. अर्जुन आता बरोबर आपल्याला अडकवेल असं ती आता पूर्णपणे प्रिया घाबरलेली असते. पेनड्रॉय त्याच्या हाती कसं काय लागलं असं ती त्या श्वेतावर ओरडत असते. पण अर्जुनचं ते काही प्लॅन ती सक्सेस होऊ देत नाही. इकडे आता ती त्या श्वेताला सांगत असते की आपण कसं तरी करून ते पेनड्राईव्ह आपण तिथनं गायब करायचं आणि अर्जुनच्या हाती काही लागू द्यायचं नाही असं ती म्हणत असते. पण इकडे अर्जुनला हे काही माहीतच नसते. घरातच ती श्वेता सगळं पुरावा त्या प्रियाला सांगत असते. बिचारा अर्जुन किती प्रयत्न करत असतो त्या मुलींना वापस आणण्याचं. सायली मात्र प्रचंड टेन्शनमध्ये असते की ते आता मनू तुला काही झालं तर नाही आहे ना बाळा, आम्ही लवकरात लवकर तुला शोधू. तू काही काळजी करू नकोस, तुझी सायली ताई आहे ना, ती सगळं व्यवस्थित करेल असं ती बिचारी रडत रडत स्वतःशीच बोलत असते सायली. पण इकडे ही श्वेता सगळं प्रियाला सांगितलेली असते. आता तूच बघ काय करतीस प्रिया. मी तर जे काही आहे ते सगळं तुला सांगितलेलं आहे. आता तू बघ तुला काय करायचं आहे असं ती त्या प्रियाला सांगत असते. आता प्रिया आता दुसरा डाव आखलेली असते. मग ती हे विचार केलेले असते की ज्या मुलींना ती कुठे किडनॅप करून ठेवलेली असते ना, ती जागा ती चेंज करणार असते आणि लोकेशन चेंज करणार असते. त्यामुळे त्या पेनड्राईव्हमधलं त्यांना काहीही सापडणार नाही आहे. आता ती म्हणत असते की एकाच दगडाने आता आपण 2 पक्षी मारू शकतो. एक ती मानसी आणि अर्जुन. ती मानसीला आपण किती जरी सांगितलं तरी ती ऐकत नाही आहे ना, आपल्या विरोधात अर्जुनच्या विरोधात काहीच सांगत नाही आहे. ते आता आपण त्या मानसीला सोडायचं नाही. तिला आता आपण असं भिंगरा फिरवायचा ना तिचा, बघ मी आता कसंच करते. म्हणून प्रिया इकडे बरोबर प्लॅन केलेली असते. इकडं श्वेताला तेच सांगत असते की ती बरं ठीक आहे तू ठेव आणि काहीतरी कळालं तर मला फोन करत जा असं ती सांगते. बरं ठीक आहे, मी तुला सगळं कळवेन. आता तू बघ काय करायचं आहे. मग ती त्या प्रिया, सचिन आणि राकेश ह्या दोघांनासुद्धा बोलवलेली असते. त्या प्लॅनचं आता ती सगळं रेडी करत असते. प्लॅन आता कसं बनवायचं आणि काय करायचं ती सगळं आता विचार करत असते. बिचारा अर्जुनला हे काहीच माहीत नसतं. मित्रांनो, पुढील भागात जे काही घडणार आहे त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन अपडेट्स तुमच्यासाठी येत राहतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.